सामान्य शेतकऱ्यांची कामं कशी अडवली जातात हे काही नव्यानं नाही आहे. वारंवार या अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये माध्यमांना पुढे यावं लागतं आणि कुठंतरी तुम्ही चुकलायत, तुम्ही कुठंतरी शेतकऱ्यांची, सामान्य माणसाची अडवणूक करतायत हे आम्हाला सांगावं लागतं. माझ्याकडे एक अर्ज आहे चराटा ग्रामपंचायतच्या परिसरातला आणि तिथल्या शिवारातला. 26/9/2025 हा अर्ज आहे. तलाठी सज्जा चराटा मंडळाधिकारी बीड यांनी चालवलेला भ्रष्टाचार कारभार कर्तव्यात कसूर केल्यासंदर्भात महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 अन्वये कायदेशीर कारवाई करण्याबाबत मंडळाधिकारी जायभाई MH व तलाठी श्रीमती वसू MA मंडळ सज्जा चराटा हे मुख्यालयी राहत नसल्याबद्दल म्हणजे विविध प्रकारची तक्रार आहे. ते तक्रारदार संदीप उबाळे माझ्यासोबत आहेत. विचारणार आहे काय नेमकी तक्रार आहे, काय तुमची तक्रार होती, तुम्ही तलाठ्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आणि याच्यामध्ये मी वाचलं पालकमंत्री अजित पवार यांना सुद्धा तक्रार दिलेली. काय प्रकार नेमका तिथं? मी 5/8/2025 रोजी एक तक्रार दिली आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब व माननीय तहसीलदार साहेब यांना मी तक्रार दिली होती. मी तलाठी वसू मॅडमकडे गेलो असता मी 9 प्रती घेतल्या होत्या, 9 प्रती सातबाऱ्याच्या. तर 9 प्रती जे शासनाच्या नियमानुसार त्यांनी पैसे घ्यावेत, तर मला त्यांनी 500 रुपयाची मागणी केली. तलाठी मॅडम वसू मॅडमनी. मी त्यांना 500 दिले आणि गावातील एक सलोका योजनेचा फेरा होता. तक्रारदारांनी आणि मी फेर ज्यावेळेस घेऊन गेलो त्यांच्याकडं, जे आपले मंडळाधिकारी जायभाई साहेब, सलोका योजनेचा फेर हा माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी तसे त्यांचे आदेश आहेत की मेल्याला 7 बारा जिवंत करा आणि सलोका योजनेमध्ये ते कामं बसून शपथपत्रावरती शेतकऱ्याची न अडवणूक करता हे कामं त्या ठिकाणी केले जावेत. असं असतानासुद्धा तलाठी आणि मंडळ अधिकारी ह्यांनी काय शेतकऱ्यांना असा सल्ला दिला की तुम्ही रजिस्ट्री ऑफिसला जाऊन रजिस्ट्री करून आणा. मग रजिस्ट्रीला त्याच्या व्हॅल्युएशननुसार 1,25,000 रुपये त्या रजिस्ट्रीला खर्च येत होता. तर मग त्यांनी म्हणले की ह्या ठिकाणी जास्त खर्च येतोय. तरी जे मंडळ अधिकारी ते म्हणले मग त्याच्या 60% आम्हाला रक्कम द्या, त्याच्या 60% रक्कम द्या, आम्ही तो फेर ओढून घेतो. हा गैरप्रकार करून मधला मार्ग काढला. 1,20,000 तिकडे लागतील तर 60 आम्हाला आम्ही करून देतो. तसं शक्य होतं का? त्याची माझ्याकडे ऑडिओ क्लिप सुद्धा आहे. तसं शक्य होतं का ते त्यांनी करून देणं? त्यांनी करून देणं शक्य नाही, पण मधला मार्ग काढून तो पैसे मिळवण्यासाठी, स्वतःचं घर भरण्यासाठी, स्वतः श्रीमंत होण्याच्या हेतूने ते मुद्दामहून शेतकऱ्याची अशी अडवणूक करतात आणि त्या ठिकाणी पैसे कमवून. माननीय तहसीलदार साहेब मी यांना वारंवार भेटलो का 5/8 पासून मी ह्या तक्रारीच्या पाठीमागे आहे आणि बावनकुळे साहेबांचा जे आहे की त्या अर्जावरती आहे बघा. बावनकुळे साहेबांचा शासन परिपत्रक संकीर्ण 2025 क्रमांक 21 व 23/4/2025ला जे आहे की प्रत्येक तलाठी आणि मंडळ अधिकारी हे मुख्यालय राहावेत. चराटा हा महसूल मंडळ आहे, त्या ठिकाणी शासकीय इमारत पण आहे. इमारत असतानासुद्धा त्या ठिकाणी हे दोघं पण राहत नाहीत आणि जे मंडळ अधिकारी त्यांची एक 6 महिन्यावरती रिटायरमेंट आली. मला सांगा, ज्यावेळेस शासन रिटायर करते ह्यांना घरी बसवतोय म्हणजे त्यांची वयाचे 60 वर्षे पूर्ण होत आहेत म्हणून रिटायर करते आणि त्यांच्याकडून 4 महसूलचे चार्ज 4 रिटायर त्या न्याय देत आहेत का ते सगळे चार्ज महसूल? कशाचा न्याय सर? 15-15 दिवस येत नाहीत. मी तक्रार केल्याच्या नंतर वसू मॅडम ह्या 2 महिन्याच्या रजेवर गेल्यात. तुम्ही भ्रष्ट पैसे खायचे आणि तक्रार केली की रजेवर जायचं. आता मला सांगा, हे शेतकऱ्यांचं नुकसान भरपाईचे हे आज आमच्या सज्जामधले मंडळामधले जवळजवळ 25% ते 30% शेतकऱ्यांचे अजून पैसे भेटलेले नाहीत. त्यांनी कुणाकडे दाद मागायची? ह्यांच्या हस्तलिखित अक्षरामध्ये ह्यांनी तहसीलला पूर्ण डाटा दिलेला आहे आणि आज जर कुणाला मागायचं म्हणलं का आता कुणीतरी दुसरी एक लेडीज आहे तलाठी, त्यांच्याकडे त्यांनी चार्ज दिलाय वाटतं तहसीलदार साहेबांनी. रजेवर गेल्यावर रजेवरती गेल्यावर ते रजेवर आहेत का? मग सध्या रजेवर येतात. 30 डिसेंबरपर्यंत रजा टाकली. मग कुठल्या बेसवर रजा टाकली? मी त्याच्यात सुद्धा मी टाकली की जर वैद्यकीय कारण असेल तर ते मागून घ्या आणि मला त्याची माहिती द्या. जर वैद्यकीय कुठल्या हॉस्पिटलला असेल त्याची पण पूर्ण डाटा तुम्ही मागून घ्या म्हणणं. मी माननीय तहसीलदार साहेबाकडं तसा अर्ज केलेला आहे. पण मला असं ह्याच्यात असं वाटतं साहेब की जे हे एवढ्या तक्रारी देऊन आणि एवढा पाठपुरावा करून सुद्धा जर ह्यांच्यावर कारवाई होत नाही म्हणजे ह्याच्या मागं माननीय तहसीलदार यांचा 100% हात आहे आणि हे जो पैसा गोळा करतात हा तहसीलदारपर्यंत पोहोचतोय असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही तक्रार पालकमंत्र्यांना सुद्धा दिली, इथं अजित पवारांना, त्यांचं काही म्हणणं होतं का? त्याच्यावर काही तक्रार झाली, कारवाई झाली? मी
15/8/2025 रोजी एक तक्रार माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना मी ज्यावेळेस तक्रार घेऊन गेलो, स्टेडियमवरती पहिली तक्रार दिली मी, तर त्यावेळेस माननीय आपले जिल्हाधिकारी साहेब समोर होते. दादांनी त्यांना समोर बोलून घेतलं आणि दादांनी माझ्या समोर सांगितलं की तुम्ही ह्याच्यात कसूर करू नका, जर ते दोषी असतील तर 100% त्यांना निलंबित करा. कारण की महाराष्ट्रामध्ये असे भरपूर प्रकरण आहेत की तलाठी आणि मंडळ अधिकारी शेतकऱ्याकडून पैसे घेतल्याशिवाय फुकट कोणाचंच काम करत नाहीत. मी 2 तक्रारी दिल्या, दोन्ही वेळेस मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या समोर, माझ्या समोर जिल्हाधिकारी साहेबांना दादांनी सांगितलं, पण जिल्हाधिकारी साहेब यांनी सुद्धा अजून कसल्याही प्रकारची त्यांच्यावर कारवाई केलेली नाही. माझी ह्या आपल्या मीडियाच्या आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, जी मराठीच्या माध्यमातून माझी एवढीच मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून माझी तुम्हाला एवढीच विनंती की हा कुठेतरी तुम्ही एक आधारस्तंभ आहात, शेतकऱ्याचा पत्रकार म्हणजे तुम्ही आधारस्तंभ आहात, तुम्ही कुठेतरी थोडी बातमी लावून धरून ह्यांच्यावर कारवाई व्हावी हीच माझी इच्छा आहे, बाकी काय नाही. खूप खूप धन्यवाद. तर इथं स्पष्ट सांगितलं, म्हणजे मला फार गंभीर हे वाटतं आहे की तलाठी यांच्याकडे ऑडिओ क्लिप आहे, सांगितलं. ती ऑडिओ क्लिप तुम्ही सादर केली होती, ऑडिओ क्लिप सादर केली होती आणि त्याच्यानंतर हां कोणता निवेदनाचं पण काय होतं निवेदन काय? ज्यावेळेस पंचनामे सुरू होते, आता जास्त पूर परिस्थिती असल्यामुळं पंचनामे सुरू होते, त्या पंचनाम्याच्या काळामध्ये त्यांनी काय केलं, महसूल मंडळ अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी मॅडम ह्या दोघांनी काय केलं, चराट्यामध्ये फळबागेचे पंचनामे म्हणून एक निवेदन तयार केलं. ते निवेदन त्या लोकांना न दाखवता फळ पंचनाम्यावरती सह्या घेतल्या आणि ह्या निवेदनावरती अशा 30 लोकांच्या सह्या घेतल्या. म्हणजे दिशाभूल केली. 30 लोकांच्या सह्या घेतल्या. निवेदनात काय लिहिलं होतं? निवेदनात लिहिलं की आमच्या विरोधात ज्या गावात तुमच्या तक्रारी होत आहेत, आम्ही चांगल्या प्रकारचं काम ह्या तक्रारीच्या संदर्भात क्रॉस करण्यासाठी निवेदन हे गावकऱ्यांनी माझ्या विरोधात द्यावं. सर, माझं जर चुकीचं असेल का, माझी 100% मागणी, 100% गावकऱ्यांनी माझी जर चुकीची मागणी मी जर करत असेल तर माझं गावकऱ्यांनी निवेदन दिलं तर काय हरकत नाही. पण स्वतः मंडळ अधिकारी आणि तलाठी हे दोघं निवेदन तयार करतात गावकऱ्याच्या नावाने आणि गावकऱ्यांच्या फळबागेवर सह्या पाहिजेत. हे फळबागेचा पंचनामा आहे. सह्या घेतल्या का त्यांच्या? सह्या घेतल्या आणि निवेदन त्यांनी स्वतः आणून दिलं. मग मी ते निवेदन स्वतः दिल्याच्या नंतर मी माननीय तहसीलदार साहेबांकडे गेलो, म्हणलं हे निवेदन असं चुकीचं आणलंय. तर मी ते 30 लोकांना घेऊन माननीय तहसीलदार साहेब यांच्या दालनामध्ये गेलो. त्यानंतर 3/11/2025 त्यांच्याकडे ज्यावेळेस गेलो, माननीय तहसीलदार साहेबांनी ह्या 30 लोकांची चौकशी केली. ह्या 30 लोकांच्या समक्ष सर्वांमधून एक जॉब घेतला. साहेबांनी स्वतःच्या हस्त अक्षरामध्ये हा जॉब लिहिलेला आहे. हा, आणि त्याच्यामध्ये लोकांनी फसून सह्या घेतल्या. ह्या फसून सह्या घेतल्या असं हे लोकांनी सांगितलं. ज्यावेळेस माननीय तहसीलदार साहेबांनी स्वतःच्या अक्षरात लिहून ह्या सर्वांच्या सह्या घेऊन स्वतः खाली समक्ष माझ्या समक्ष हे साहेबांनी सही केलेली. म्हणजे एवढी फसवणूक करतात. हे निवेदन गावकऱ्यांनी माझ्या विरोधात द्यावं, पण ह्यांना कुणी अधिकार दिले सर हे असे निवेदन तयार करायचे? शेतकऱ्यांना फसवून असं निवेदन करता येत नाही सर. कर्मचारी तुम्ही शासकीय कर्मचारी माझ्या विरोधात माझ्या गावकऱ्यांनी द्यावं द्या ना. माझी जर चुकीची बातमी असेल तर 100% द्यावं सर. आणि माझी चुकीची बातमी नाही सर, मी प्रतिनिधी सर, मी रनिंग ग्रामपंचायत सदस्य आहे सर. माझ्याकडे ज्यावेळेस शेतकरी येतात ना त्यावेळेस मला तक्रार तर करणं आहे ना. हा, मग माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि तहसीलदार साहेब ह्यांना पाठीशी घालतात ह्या दोघांना. हे दोघं जो पैसा जमा करतात ह्याचा अर्थ असा होतो म्हणजे मी डायरेक्ट मी सांगतो स्वतः की ह्याचा अर्थ असा होतो की मान्य तहसीलदार साहेबांना हे ह्यातले पैसे देत असावेत, त्याच्यामुळे ते ह्यांच्यावर कारवाई करत नाहीत. गोल अहवाल लिहितात. तो गोल अहवाल लिहून काय होणार आहे? तुम्ही दंडाधिकारी, तुम्ही तालुक्याचे बॉस आहेत, तुम्ही कारवाई करा ना. एकावरती जर कारवाई केलं तर थोडंसं सरळ चालेल ना. अहो, काही शेतकरी असेच सर ऊस तोडतायत आणि त्यांच्याकडून पैसे घेतले जातात. तू प्रत्येक काम हे कुठल्याच शेतकऱ्याचं फुकट करत नाहीत. ही धक्कादायक गोष्ट आहे. आणि दुसरं आणखी एक प्रकार त्यांनी या ठिकाणी सांगितला की मी जेव्हा ही तक्रार केली त्या तलाठी मंडळ अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये, मला थांबवण्यासाठी माझ्या विरोधात एक तक्रार अशी आली की मागच्या काळामध्ये अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीचे पंचनामे करायचे. मग शेतकऱ्यांना बोलून घेतलं, त्यांच्या सह्या केल्या. म्हणजे अर्जामध्ये काय लिहिलं आहे हे शेतकऱ्यांना सांगितलंच नाही. सह्या घेतल्या आणि अर्जामध्ये यांच्या विरोधामध्ये लिहून सांगितलं की बा असं प्रकारची तुमच्या विरोधात तक्रार आहे, तुम्ही चांगले कामं करता आहात, आणि शेतकऱ्यांच्या खाली सह्या घेतल्या. हे यांना कळल्यानंतर यांनी ती माहिती घेतली आणि सदरील शेतकऱ्यांना बोलून घेतलं की बा या सगळ्या गोष्टी कशा काय चाललेल्या आहेत तिकडं. आणि मग नंतर शेतकऱ्यांनी संबंधित तहसील कार्यालयामध्ये उपस्थित राहून आमच्या फसवून सह्या घेतल्यात असं सांगितलं. हे तो अर्ज आहे असं तहसीलदारांनी इथं लिहून दिलेला हा अर्ज आहे. आणि याच्यावर 30 जणांच्या सह्या अगोदरसुद्धा होत्या आणि नंतर आहेत. मग हे सगळं असं केलं म्हणजे एकीकडं शेतकऱ्यांची लूट करायची, दुसरीकडं
तो चुकीचा पॉईंट आहे जो तो कसा पडद्याखाली आणता येईल यासाठीचे फार चुकीचे प्रयत्न करायचे ना अशा प्रकारचे अर्ज करायचे. 2 महिन्याचे अत्यंत आणि रजेवर हे सगळा प्रकार झाल्यानंतर आपल्या अंगलट येईल ह्या सगळ्या गोष्टीतून आपण कुठेतरी बाहेर निघावं यासाठीचे प्रयत्न करत रजेवर जायचे. आणि आता रजेवर गेलेले आहेत, कार्यभार दुसरीकडे दिलेला आहे. जे कुणी रिटायर होणारे जे काही तलाठी आहेत, मंडळाधिकारी, ते आता 4 सज्जेचे चार्ज आहेत, कसे न्याय देत असतील ते शेतकऱ्यांना, हे या सगळ्या गोष्टींवर जिवंत उदाहरण कळते. एका आदला बदलीच्या फेअरसाठी जर 60-60 हजार रुपये घेणार असतील आणि शेतकऱ्यांची इन्कमच नेमकी काय असते, एकीकडे 1-1 रुपया गोळा करायचा आणि तो अशा अधिकाऱ्यांच्या घशात घालायचा, पण ते कसं जगायचं हा सगळ्यात मोठा सवाल आहे. आणि तहसीलदारांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते मंडळ अधिकारी अशा प्रकारचे भ्रष्टाचार करून त्यांच्यापर्यंत हप्ते पोहोचत असतील असा संशय त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे तहसीलदारांनी यांच्यावर कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे. जिल्हा अधिकाऱ्यांना बोलवून घेऊन पालकमंत्र्यांनी सांगितलं असताना कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी फार हवेत चाललेल्या आहेत. पालकमंत्री जसं बोलतात तसं वागत नाहीत किंवा मग त्यांचे अधिकारी त्यांचं ऐकत नाहीत. पालकमंत्री हे इथले रहिवासी नाही आहेत किंवा मग त्यांचा काही वचक अधिकाऱ्यांवर नाही असंच यामधून सगळं जाणवतं. त्यामुळे अजित पवारांची पावर इथल्या अधिकाऱ्यांवर आहे की नाही हाही सवाल उपस्थित होतो. आणि जर असंच जर राहिलं तर शेतकरी भिकेला लागतील आणि त्याच्यानंतर आत्महत्याचा स्तर आणखीनच वाढत जाईल, जो आत्तासुद्धा फार मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी स्वतःसारखं सरळ करणार, जसं अजित पवार म्हणतात माझ्या हातात सत्ता द्या मी स्वतःसारखं सरळ करतो, मात्र त्यांच्याच हातामध्ये सत्ता आहे. इथले अधिकारी आणि इथले जे काही कर्मचारी आहेत हे स्वतःसारखे सरळ कधी होतील आणि इथला शेतकरी सामान्य वर्ग कधी मोकळा श्वास घेईल हा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. कॅमेरा पर्सन गणेश शिंदेंसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.